नमस्कार. बाबाज गावट्यूब या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. महाराष्ट्र सरकारने नुकतंच हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देत मराठा समाजाला आरक्षण देणारा एक शासन निर्णय त्या ठिकाणी काढला आणि मराठा समाजात आरक्षण देऊ केलं. महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने रहिवासी असणारा दुसरा समाज म्हणजे धनगर समाज. सध्या धनगर समाज हा ओबीसी प्रवर्ग अंतर्गत त्या ठिकाणी येत आहे. मात्र धनगर समाज सुद्धा स्वतःच्या आरक्षणाची फार मोठी लढाई त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लढत आहे. ही लढाई काही आजची लढाई नाही. साधारणतः भारत देशामध्ये संविधान लागू 1950 साली झालं. 26 जानेवारी 1950 रोजी भारतामध्ये संविधान लागू झालं आणि त्यानंतर 1970-75 साली काही लोकांच्या लक्षामध्ये आलं की धनगर समाजाला सुद्धा संविधानाचं कलम 342 नुसार अनुसूचित जमातीचं आरक्षण त्या ठिकाणी आहे. 342 कलम हे अनुसूचित जमातीच्या सर्व जातींना त्या ठिकाणी आरक्षण देत आहे. आणि महाराष्ट्रातील जर यादी पाहिली तर महाराष्ट्रातील यादीतील 36 नंबरला ओरोन धनगर अशा प्रकारचा त्या ठिकाणी उल्लेख आहे. तो धनगड असा उल्लेख आहे. आणि धनगर समाज सुद्धा धनगड आणि धनगर या लढाईमध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी गुंतून पडलेला आहे. जेव्हा मंडल आयोगाची स्थापना 1978 साली झाली तेव्हा धनगर समाजाचा समावेश ओबीसीच्या प्रवर्गामध्ये मंडल आयोगाने केला. मात्र त्यानंतर जवळपास 10 वर्ष मंडल आयोग सुद्धा सरकारने त्या मंडल आयोगाला सुद्धा हात लावला नाही. मंडल आयोग स्वीकारला नाही केंद्र सरकारने. त्यावेळेला सरकार काँग्रेसच्या विचाराचं होतं. नंतर 1986-87च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये धनगर समाजातील एक वादळ निर्माण झालं. फार मोठं वादळ निर्माण करणारा धनगर समाजाचा एक वाघ त्या ठिकाणी या आरक्षणाच्या लढाईमध्ये उतरला आणि त्यांचं नाव होतं BK कोखरे. खरं तर BK कोखरे हे धनगर समाजातील अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेलं एक व्यक्तिमत्व होतं. 1986ला त्यांनी यशवंत सेनेची स्थापना केलेली होती. त्या अगोदर जर आपण पाहिलं तर त्यांचा जन्म 1960ला झालेला होता. त्यांनी बॉम्बे IIT मध्ये केमिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली होती आणि ते गोल्ड मेडलिस्ट होते. अतिशय हुशार असा विद्यार्थी धनगर समाजाचा होता. मात्र तो इतके हुशार होते की त्यांना कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची गरज स्वतः शिक्षण घेण्यासाठी पडलेली नव्हती. मात्र मंडल आयोगाचा अभ्यास त्यांनी केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की धनगर समाज हा ओबीसी मध्ये जातोय. खरं तर तो ST मध्ये गेला पाहिजे. 1986ला यशवंत सेनेची स्थापना केल्याच्या नंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. स्वतःची राजदूत गाडी आणि त्या राजदूत गाडीवरती रॉकेलचे डबे बांधून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि धनगर समाज जागृत करण्याचं काम केलं. कारण त्यावेळी धनगर समाजामध्ये अंधश्रद्धा, शिक्षणाचं अभाव अशा प्रकारच्या वानो असल्यामुळं धनगर समाजाला आरक्षण म्हणजे काय त्या गोष्टी काही लक्षात येत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी अगोदर समाज जागृतीचं काम हाती घेतलं. श्रीगोंद्यामध्ये पंतप्रधान VP सिंग त्या ठिकाणी आले असता स्वतःच्या भाषणाने VP सिंगांना एवढं प्रभावित केलं BK कोखरेंनी की श्रीगोंदा ते मला वाटतंय पंढरपूर असा विमान प्रवास BK कोखरेंनी पंतप्रधानासोबत केला आणि धनगर समाजाची सर्व अवस्था त्या ठिकाणी त्यांनी सांगितली. आणि VP सिंगांनीच BP मंडल आयोग हा स्वीकारला आणि नंतर मंडल आयोगाच्या सुविधा सुरू झाल्या. मात्र BK कोखरेंनी आपलं आंदोलन सोडलं नाही. नंतर त्यांनी पंढरपूरमध्ये धनगर समाज फार मोठा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यानंतरच NTच्या सुविधा त्या ठिकाणी देण्याचं राज्य सरकारनं मान्य केलं. खरं तर फार मोठा लढा उभा करण्यामध्ये त्यांचं स्वतःचा हात होता. त्यांचं फार मोठं योगदान होतं. पुढे 1990 मध्ये एक जोशी समिती स्थापन केलेली होती. त्या जोशी समितीने देखील धनगर समाज हा शिक्षणापासून वंचित आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे अशा प्रकारचा
रिपोर्ट सरकारला सादर केला होता. नंतर 2005 मध्ये BK आपणा सर्वांना सोडून गेले. अवघ्या 45 वर्षी त्यांना स्वर्गवास त्या ठिकाणी झाला. 2006 बाळकृष्ण रेणके आयोग केंद्र सरकारने स्थापन केला. रेणके आयोगाने सुद्धा धनगर समाजाला आरक्षणाची गरज आहे. धनगर समाज हा शिक्षणापासून फार वंचित आहे. 2008 रेणकेंनी तो आयोग केंद्र सरकारला सुपूर्द केला. मात्र केंद्र सरकारने त्यावेळेला देखील त्या ठिकाणी धनगर समाजाला कोणत्या प्रकारचे आरक्षण, वेगळं आरक्षण म्हणजे एसटीचं जे पाहिजे आरक्षण, मुख्य आरक्षण ते दिलं नाही. तिथून पुढे अनेकांनी आपापल्या परीने आंदोलन केली, उपोषण केली. महादेव जानकरांनी राज्यभर त्या ठिकाणी समाज जागृत करण्याचं काम केलं. समाजामध्ये फार मोठ्या युवकांनी राजकारणामध्ये उडी घेतली. यशवंत सेना, राष्ट्रीय समाज पक्ष या माध्यमातून धनगर समाजाचे अनेक युवक त्या ठिकाणी तयार झाले. त्यांनी समाजाच्या आरक्षणावरती फार मोठा अभ्यास केला. 2014च्या अगोदर पंढरपूर ते बारामती हा जो मोर्चा निघाला तो फार मोठा ऐतिहासिक असा मोर्चा होता. बारामतीतील ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम धनगर समाज फुल तुडूप असं भरलं आणि त्यामध्ये फार मोठी सभा झाली. सभेनंतर बारामतीचं उपोषण झालं. उपोषणाला 9 धनगर समाजाचे युवक त्या ठिकाणी बसले आणि धनगर समाज कृती आरक्षण समितीच्या माध्यमातून सरकारशी देखील संवाद चालू ठेवला. त्यावेळी देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये येऊन धनगर समाजातील सर्व समाज बांधवांना सांगितलं की आपलं भाजप सरकार जसं केंद्रात आलंय तसं राज्यात आलं तर निश्चितच आपण आपल्या धनगर समाजाला एसटीच्या सुविधा लागू करू, त्याची अंमलबजावणी करू. नंतर भाजप सरकार पण आलं. मात्र भाजपने देखील दिलेला शब्द पाळला नाही. अनेक सरकारांनी धनगर समाजाची नेहमीच फसवणूक केली. नंतर पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये धनगर देखील लोक आहेत का नाहीत याचा खुलासा झाला. गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर यांनी महाराष्ट्रभर सभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक तहसीलदारांना, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रत्येक जात पडताळणी समितीच्या प्रमुखांना माहिती अधिकाऱ्यांना माहिती मागितली की धनगर समाजाची लोकसंख्या आहे आणि तुम्ही किती दाखले दिलेत. त्यावेळेला सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी, सर्व तहसीलदारांनी, सर्व जात पडताळणी समितीच्या प्रमुखांनी उत्तरामध्ये असं दिलं की आम्ही एकही धनगर समाजाचा जातीचा दाखला दिलेला नाही. याचा अर्थ असा होतो की धनगर आणि धनगर ही एकच आहेत. त्यानंतर राज्य सरकार सुद्धा धनगर आणि धनगर एक अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट दिलं. अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रबोधिनीच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये जो दावा त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला होता यामध्ये सुद्धा हायकोर्टाने धनगर समाजाला धक्का दिला आणि संभाजीनगर येथे खिलारी नावाचे कुटुंब आहे ते धनगर समाजाचा अशा प्रकारचा निर्वाळा देत धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलं. राज्य सरकारने नंतर खुलासा केला, माहिती घेतली तर खिल्लारी सुद्धा धनगरच समाजाचं कुटुंब होतं. मात्र संविधानाने देऊन देखील राज्य सरकारने ॲफिडेव्हिट देऊन देखील धनगर समाजाला ज्या आरक्षणाची गरज आहे त्या आरक्षणापासून वंचित राहावं लागते. आजही धनगर समाज लढाई लढतोय. दुसरीकडं हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देत राज्य सरकार इकडं शासन निर्णय काढते. मात्र धनगर समाजाला संविधानानं आरक्षण देऊन देखील संविधानाच्या 342 कलमातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये धनगर समाजाचा उल्लेख असताना देखील धनगर समाजाला त्या पद्धतीचा आरक्षणाची अंमलबजावणी राज्य सरकार करत नाही. हायकोर्टाने देखील आरक्षण नाकारत असताना जर राज्य सरकार त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट देते, संविधानामध्ये धनगड असा उल्लेख आहे, तर त्यांनी अशा प्रकारच्या केंद्र सरकारकडे नाही बाबा अशा प्रकारची घटना दुरुस्ती करावी आणि धनगरचं धनगर करावं अशा प्रकारचं जरी काहीतरी असा रिझल्ट दिला असता तरी धनगर समाजाला समाधान वाटलं असतं. मात्र धनगर समाजातील अनेक युवक आता अलीकडे राजकारणामध्ये यायला लागलेत. अगोदर तर धनगर समाज शिक्षणाचाच फार मोठा अभाव होता. धनगर समाजाला हे संविधान, घटना, कायदा काही समजत नव्हता आणि अशा या शिक्षणापासून वंचित असणाऱ्या समाजाचा खरं तर आदिवासी समाजच विरोध करतोय अशा प्रकारे समाजामध्ये एक फार मोठी अफवा पसरवली गेली. खरं तर आदिवासी समाज ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी धनगर समाजाची लोकसंख्या फार अत्यल्प आहे. धनगर समाजाची लोकसंख्या 7 लोकसभा मतदारसंघामध्ये येते आणि धनगर समाजाला जर अनुसूचित जमातीच्या सुविधा मिळाल्या असत्या तर ते 7ही
लोकसभा मतदारसंघ हे धनगर समाजासाठी आरक्षित झाले असते की ज्या ठिकाणी आदिवासी कमी प्रमाणात राहतो. मात्र जर धनगर समाजाला हे प्रतिनिधित्व मिळालं तर आपलं राजकीय करिअर संपेल एवढ्या एकाच भीतीनं प्रस्थापितांनीच आदिवासींना तयार केलं आणि प्रस्थापितांनीच आदिवासींच्या नेत्यांना सर्व प्रकारचे पैशाची पुरवठा केला, सर्व प्रकारची रसद पुरवली आणि धनगर समाजाला जाणीवपूर्वक या अनुसूचित जमातीच्या लाभापासून, अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं पाप केलेलं आहे. खरं तर धनगर समाज हा एक विखुरलेला समाज आहे. धनगर समाजातील युवकांनी खरं तर यावरती एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आणि फार मोठा आता प्रगल्भ सुशिक्षित समाज म्हणून धनगर समाजाला बघितलं जातं. बी.के. कोकरेंनी ज्यावेळेला आरक्षणाची लढाई सुरू केली त्यावेळेला बी.के. कोकरे गोल्ड मेडलिस्ट IIT बॉम्बे मधील एक केमिकल इंजिनियर होते. अतिशय हुशार होते की स्वतःच्या भाषणाने व्ही.पी. सिंगाला त्यांनी बुरळ पाडलेली होती. ते असे काही अर्धवट शिक्षणवाले नव्हते. म्हणजे इतक्या सुशिक्षित माणसाने धनगर समाजाची लढाई सुरू केली अशा या बी.के. कोकरेंना आणि त्यानंतर महादेव जानकरांपासून आतापर्यंतच्या सर्वच, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके या सर्वच ज्यांनी उपोषणं केली, आंदोलन केली त्या सर्वच धनगर समाजातील हुतात्म्यांना या ठिकाणी जे आपल्या नाहीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांचे, जे आपले आहेत त्यांना सलाम ठोकतो. धन्यवाद.